ह्या असल्या मुलीसाठी तू नवऱ्याशी भांडायलाही कमी केलं नाहीस. लाज लाज वाटते मला तुला माझी बायको म्हणून घेण्यात. काय म्हणालात? तुम्हाला माझी लाज वाटते बायको म्हणून घ्यायला? का? मी हिला मदत करते म्हणून? आणि तुम्ही जे वागता त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? मी असं काय केलं? काय केलं? मुलीसारख्या असलेल्या सुनेवर जेव्हा संकट येतं तेव्हा तिला मदत करायची सोडून तिच्या विरोधात कोर्टात जाऊन साक्ष दिलीत, तिला सगळ्यांसमोर वेड्यात काढलं, वर तिला परत असायला मध्ये पाठवण्यासाठी हे सगळं कारस्थान रचलं आणि वर माझ्याशीच भांडताय. मलाच विचारतात मी काय केलं म्हणून. पण आज हे घर माझं नाही असं म्हणून खूप परख केलं तुम्हाला तुम्ही. मी या घरात तुम्हाला नकोय ना, मग मीच हे घर सोडून जाते. आणि माझ्या बरोबर माझ्या मुलाचा आणि त्याच्या बायकोचे तुम्हाला त्रास होतो ना, मग त्यांची इच्छा असेल ना तर तेही माझ्या बरोबर हे घर सोडून निघून येतील. मग राहा तुम्ही तुमच्या घरात एकटेच. एक मिनिट, हात लावू नका मला. तो अधिकार तुम्ही आता गमावलाय. यापुढे तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे बाई, निघायचं इथून. आमच्या लपड्यात नाही पडायचं. तू पण वाचणार नाही माझ्यापासून. मला माहितीये कोणी मला वाचवायला येणार नाहीये. मलाच काय, हिला सुद्धा कोणी वाचवायला येणार नाही. पण दुसरं कोणी कशाला हवंय वाचवायला? स्वतःचं रक्षण करायला आपण शिकायला हवं शीतल. स्त्रीला अबला, कमकुवत, सोशिक अशी विरुद्ध का पडतात माहितीये? कारण आपण वाट बघत बसतो. आपण संकटात सापडल्यावर दुसरा कोणतरी येऊन आपल्याला वाचवेल, पण कधीही संकटाला प्रत्युत्तर करत नाही. त्यामुळे कधी कधी असले भाड्याचे तट्टू सुद्धा आपल्याला वरचढ वाटायला लागतात. ए काय बोलतेस तू? ए बरोबर बोलतेय मी. स्त्री जशी सरस्वती असते तशी ती रणचंडिकाही असते. शीतल, काढ तुझ्या पायातली चप्पल आणि फोडून काढ याला. ए काय डोका फिरलाय काय तुझा? शीतल, मार त्याला. स्वतःचं रक्षण तुलाच करायचंय. शीतल, मार याला. ठेव चप्पल ती. चप्पल ठेव. नाही, मार शीतल, मार. तू अशी नाही ऐकणार आता. ये खूप लहान असताना माझे वडील गेले. वडिलांचं प्रेम काय असतं मला कधीच कळलं नाही. मी नेहमीच तुम्हाला त्यांच्या जागी मानलंय. प्लीज राग सोडा, मी विनंती करते. बाबा, बाबा बोला ना काहीतरी. प्लीज प्लीज बाबा. बाबा असं नका करू प्लीज. म्हणू काय झालं? बाबा 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 काय झालं? आई म्हणू म्हणू काय झालंय बाबांना? म्हणू काय झालं बाबांना? बाबांना बहुतेक छातीत दुखतंय आणि त्यांना बघून आईला चक्कर आली. मी काय करू? बघ आता तू जे काय करायचं तुलाच करायचं. तू पॅनिक होऊ नकोस. बघ बाहेर जा, कोणाची मदत घे. मी ॲम्ब्युलन्ससाठी फोन करतो. जा लवकर जा.